आपल्या देशात भाषेवरून वाद नवा नाहीये। कुणाला हिंदी मान्य नाहीये तर कुणाला उर्दू नको। अर्थात यावर आता वाद होतील असं वाटत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वच भाषांची मैत्री करूया असं आवाहन न्यायालयाने याचिकाकर्त्याला केलंय। नेमकं हे प्रकरण का आहे आणि न्यायालयाने असं का म्हटलंय बघूया। उर्दूसह इतर भाषांशी मैत्री करूया, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी। याचिका फेटाळत कान टोचले। उर्दू भारतात जन्मली, ती लोकभाषा, तिचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही असं सर्वोच्च न्यायालयानं निकाल देताना म्हटले। पण असं नेमकं घडलं तरी काय? तर अकोला जिल्ह्यातल्या पातूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका वर्षा बागडे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। पातूर नगरपालिकेनं फलकावर उर्दू भाषेचा वापर करायला सुरुवात केली आहे। नगरपालिकेच्या या निर्णयाविरोधात त्यांनी प्रथम मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। उच्च न्यायालयानं हा फलक वापरायला परवानगी दिल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली। ही याचिका फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांचे कान टोचले। हा निर्णय देताना न्यायालयानं केलेली टिप्पणी अतिशय महत्त्वाची आहे। सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलंय पाहूया। पातूर नगरपालिकेला उर्दूत फलक लावायला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली। न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं कायद्यात उर्दूला बंदी नसल्याचं स्पष्ट केलं। उर्दू लोकभाषा असून ती भारतामध्ये जन्मली आहे, कोणत्याही धर्माशी तिचा संबंध नाही असंही त्यांनी म्हटलंय। तसंच मराठी बरोबर तिच्या वापरावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नसल्याचंही त्यांनी सांगितलं। मराठीसह इतर भाषेचा वापर फलकात करणं हा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण कायद्याचा भंग नाही। नागरिकांमध्ये फूट पाडायला भाषा कारणीभूत ठरता कामा नये असंही न्यायालयानं म्हटलंय। स्थानिक स्वराज्य संस्था जनतेला दैनंदिन सेवा देते, उर्दू समजत असेल तर फलक लावला तर आक्षेप घेण्याचं कारण नाही असंही न्यायालयानं म्हटलंय। भाषिक विविधतेचा आदर राखणं महत्त्वाचं आहे, उर्दूसह इतर भाषांशी मैत्री करूया असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। उर्दू बोर्ड के बारे में जो सुप्रीम कोर्ट ने आज कल निर्णय दिया है, उस निर्णय का हम अभिनंदन करते हैं। इस गांव की जो लोक संख्या है 60% मुस्लिम बहुल लोक संख्या है। यहाँ के जो बुजुर्ग लोग थे हमारे नगरपालिका में पदाधिकारी, उन्होंने 1956 से यहाँ पर उर्दू का बोर्ड लगाया था और उसी परंपरा को कायम रखने के लिए ये नई बिल्डिंग जो नगरपालिका की बनी है उसमें उर्दू का साथ साथ मराठी के साथ साथ उर्दू का भी समावेश होना चाहिए, इसके मुताबिक ठहराव लिया गया था। आजही अनेक भाषांमध्ये उर्दू शब्द वापरले जातात। भाषा संवाद घडवते, तिचा मत्सर करून भेदभाव करणं साफ चूकच आहे। सर्वोच्च न्यायालयानं असे निकाल देऊन समाजाला दिलेली दिशा नक्कीच भविष्यात मार्गदर्शक ठरेल। अकोल्याहून जयेश जगडसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई।